ये येवला तालुका, येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती। या टोळीमध्ये एकंदरीत 6 आरोपी आहेत। ते 6चे 6 आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहेत। याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरफोडी, चेन स्नॅचिंग, त्याच्यानंतर अंकळी गावाजवळच्या पुलाखाली झालेली एक रॉबरी, ह्या एक ठळक घटना आहे। त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील, काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील, वेगवेगळे गुन्हे आहेत। परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिताफीने अटक करून त्यांच्याकडून आतापर्यंत 2,80,000चा माल रिकव्हर केलेला आहे। उर्वरित माल सुद्धा रिकव्हर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील। या टोळीची मोडस ऑपरेंडी अशी आहे तर काही दिवस ऊसतोडीसाठी नगर जिल्ह्यात जाणे, पुणे जिल्ह्यात जाणे असं करून ते जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात। परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होतील। याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस स्टेशनचे PI, त्यांचे API, PSI आणि जे 8-9 कर्मचारी आहेत अंमलदार, त्यांचा मोठं योगदान राहिलेलं आहे, त्यांचा वाटा। ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल SP साहेब असतील, मी असेल, SDPO मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळे हे यश आलेलं आहे असे मी मानतो। कॉर्नर